म्हणजे आपल्याकडे जर पॉयझनिंगच्या केसेस आला आणि आपल्याला जर माहीत असेल की ते ड्रग ॲसिडिक आहे, बेसिक आहे, त्यावरून आपण त्याची युरिन चेंज करू शकतो आणि मग युरिनचं जर मीडियम चेंज झालं तर ते ड्रग आहे ते बॉडीमधून पटपट एक्सक्रीट होणार आणि मग आपण त्याला ट्रीट करू शकतो. ओके, सो नाव व्हॉट इज बायो अवेबिलिटी? When you take a drug orally, suppose 100 gram, then it is not completely transported to circulation. It is suppose 80 gram, 50 gram. Therefore, fraction of administered dose of a drug that reaches systemic circulation in unchanged form. म्हणजेच बायो अवेबिलिटी काय असते की सपोज आपण एखादा ड्रग घेतलं ओरली 100 डोसमध्ये, तर ते आपल्या सर्क्युलेशनमध्ये पूर्ण 100 ग्रॅमचं तेवढं पोचत नाही, तर ते कमी होऊन जातं. त्यालाच आपण बायो अवेबिलिटी असं म्हणतो. ओके, तर आपण वेगवेगळ्या रूट्सची बायो अवेबिलिटी बघू. तर आपल्याला माहिती ओरली सगळ्यात कमी बायो अवेबिलिटी असते. ओके, ओरलीने खूप कमी डोसमध्ये ते साईट ऑफ ॲक्शनपर्यंत पोचतं. आणि आपल्याला माहिती आय व्ही जे आहे, आय व्हीची 100% बायो अवेबिलिटी असते. ओके, आपण जेव्हा इमर्जन्सी आली तेव्हा आपण आय व्हीचाच यूज करतो, तर त्याचा 100% बायो अवेबिलिटी असते. त्याच्यानंतर इंट्रामस्क्युलरची 75 to 100%मध्ये, सबक्युटॅनियसची पण तेवढीच असते. त्याच्यानंतर प्री ओरलची 5% to 100%, प्री रेक्टल 30 to 100% आणि ट्रान्सडर्मलची 80 to 100%. आय व्ही रूट हॅज 100% बायो अवेबिलिटी बिकॉज ड्रग डायरेक्टली गिवन इन टू व्हेन. आपण डायरेक्टली ते ड्रग जे आहे ते व्हेनमधून डायरेक्टली ते ड्रग ब्लडमध्ये जातं ना, ते GIT मधून पास होत नाही, त्याच्यावर कुठलंच ॲक्शन होत नाही. मग आता